नमस्कार मंडळी, अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कशा आहात तुम्ही? मजेतच राहा, कायम आनंदात राहा। आणि सकाळची आपली सुरुवात बघा, एकदम छान आहे। सकाळचे 7:15 वाजले। 7:15 वाजता हा जो व्ह्यू आहे ना, तो खूप छान बघण्यासारखा आहे। आता जूनचा महिना, पाऊस नाही तर पाणी कुठून येणार आहे की नाही? त्याच्यामुळे पाऊस तर पाहिजेलच। आणि पाऊस असला तर असा छान व्ह्यू पण कसा भेटणार? तर तुम्हाला हा व्ह्यू बघा कसा वाटतोय। जास्त वायरी वगैरे असल्यामुळं हा व्ह्यू व्यवस्थित दाखवता येत नाही मला, पण बाहेरचं हे जे मस्त हिरवीगार जी पावसामुळं छान फुललेले झाडं आहेत, एकदम भारी दिसतात ते। आणि हा जो पक्ष्यांचा आवाज, तो तर मनाला असं एकदम शांतता वाटते। हे बघा, जास्त दाखवता येणार नाही, पण आत्ताच झाडाच्या इथं एक पोपट गेलाय। हे बघा, आवाज पण येत असेल तुम्हाला ऐकायला। असा हा एकच नाही तर 7-8 पोपट आहेत ह्या झाडांच्या इथेच नाही तर पलीकडेही काही झाडं आहेत, तिकडे हे असतील, इथे असतील। आता हलकासा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे काही पक्षी बाहेर येत नाहीये, पण मागे थोडंसं ऊन कमी होतं, त्याच्यामुळे पक्षी ना असे सायंकाळचे ना बाहेर दिसायचे त्या झाडावरती, असे वरती अधोमध दिसायचे ते। आता पाऊस असल्यामुळं आतमध्ये ते घरट्यांमध्ये मस्त असले, निवांत बसले। हे बघा, ही आहे माझे टेरेसवरचे छोटे छोटे रोपं खूपच वाढलेत, पाणीच टाकायला जमलं नव्हतं त्यांना। हे बघा, रोप बरेचसे वाळले गेलेले आहेत, पण काय नाही, 8 दिवसामध्येच चांगले हिरवीगार पालवी फुटायला सुरुवात झालेली त्यांना। आणि हे जे आहे, हे गुलाबाचं झाड आहे, ह्यालाही गुलाब असे मोठे मोठे गुलाब येतात। ठीक आहे, छोटी छोटी पालवी फुटायला सुरुवात झाली त्यांना। हे बघा, हे मी जे झाडं लावली होते टेरेस गार्डनवरती, जास्त काय नाही, थोडंच झाडं लावली होती, खूप छान झाड होते। पण मला उन्हाळ्यामध्ये 4 दिवस गावाला गेली होती, त्याच्यामुळे मला काही एवढं जमलंच नाही झाडांना पाणी टाकायचं। त्याच्यामुळे झाडं जास्त वाळून गेली माझी, नाही ते खूप छान झाडं वाढली होती। हे बघा, हे मोगऱ्याचं झाड आहे, हे कडीपत्ता तो पण वाळला गेलाय, पण काय नाही, पावसाच्या पाण्याने त्यांना आता चांगले मस्त हिरवी पालवी फुटायला लागलेली आहे। हे माझं गुलाबाचं रोप होतं, ह्यालाही मोठमोठे गुलाब येत होते चांगले। वेळ भेटला नसल्यामुळे ना मला इथलं व्यवस्थित आवरता नाही आलं। हे सगळं एकदा क्लिअर करून, हे सगळं व्यवस्थित आवरून मला एकदा छान असं हे करावं लागणार आहे। झाडं पण वाळली आहे, हा वेल आहे, हे मोठे पाने येतात ते वेलला। हे आपलं ओव्याचं झाड आहे, हे सुद्धा वाळलं होतं, पण पावसाच्या 8 दिवस झाले, पाऊस चालू आहे चांगला, त्याच्यामुळं मस्त आता हिरवी पालवी फुटली त्यांना पण। हे बघा, होईल, थोडा वेळ लागेल, पण हे वाळलेले रोप जे आहेत हे सगळं निघून जातील आणि छानपैकी त्यांनाही फुलं येतील। हे आपण ह्यालाही व्हाईट कलरची फुलं येतात मस्तपैकी, वाळले ते पण। आणि हे जास्वंद, इथे हे ब्रह्मकमळचं मी रोप लावलं होतं एका बादलीमध्ये, ह्यालाही मस्त फुल येतात। हे काय छोटंसं सुरुवात झाली आता त्यांना, येतील ते हळूहळू, पानं वाढतील मस्तपैकी। ह्याला पण मस्त निळगार ते फुलं येतात। जास्त काय नाही, छोटंसं झाड आहे, छोटेसे झाडं लावलेले आहेत, पण एकदा व्यवस्थित हे मी वरती हे साईडला हे करून
तिथं छानपैकी कुंड्या लावून एकदम मस्त करून देईल. आता काय पाऊस पण सुरू झालाय ना, त्याच्यामुळे त्यांना आरामात 24 तास जेवढं लागेल तेवढं पाणी मस्त भेटेल. खूप वाळल्यात कुंड्या, म्हणजे कुंड्या पण खराब झाल्यात आणि रोपं पण माझे खूप वाळलेत. झाडांना आता पाऊस सुरू झालाय म्हणजे काही काळजीच नाही. झाडांना आता त्यांना जेवढं पाणी पाहिजे तेवढं त्यांना भेटेलच, त्याच्यामुळे चांगले वाढतील ते. आणि थोडंसं व्यवस्थित इथलं हे करून मस्त कुंड्या एका साईडला लावून दिली मी, चांगलं वाटेल. मग टेरेसवर छोटंसं गार्डन आवडतं मला, छोटी छोटी रोपं असल्यामुळं. हे आमच्या इथं कावळ्यांचा काय भरोसा नाही, थोडीशी भीती वाटते. हा बघा आता तिथं बसलेलं आहे, तो वाटच बघू नये. खूप डेंजर कावळे खूप. आता चांगला चालला केला असता कावळ्याने माझ्यावरती, थोडक्यात वाचले. चला तर मग मंडळी, जास्त पक्ष्यांना आपल्याला काही त्रास द्यायचा नाहीये, निघूया आता, नाही तर परत येऊन माझ्या डोक्यात तो टपली मारून जाईल ब्लॉकच्या नादामध्ये. चल, व्हिडिओ चालू असताना मस्त पक्ष्यांचा एकदम छान आवाज येतोय, भारी वाटते. शांत वातावरण सकाळचं. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तोही नक्की सांगा, आणि सबस्क्राईब पण करा कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला, आणि लाईक कमेंट हे नक्कीच करा. आणि याच्या पुढचे ब्लॉग चांगलेच बनवेल, मागच्या व्हिडिओसारख्या याही ब्लॉगला चांगला भरभरून प्रतिसाद द्या. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये पण सांगा, आणि पक्ष्यांसाठी लाईक तर नक्कीच करा. आणि पाऊसही बारीक बारीक चालू झालेला आहे. चला बाय, भेटूया.